खारगे समिती अहवालावर संतोष हिंगाणेंनी बोलणं टाळलेलं आहे। खारगे समितीच्या अहवालात हिंगाणेंवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। झी 24 तासनं उघड केलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण, या प्रकरणात खारगे समितीचा अहवाल समोर आलेला आहे। या अहवालात पुणे सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणेंवर देखील कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। यावर झी 24 तासनं थेट हिंगाणेंशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी थेट बोलणं टाळले। शासन विचारणा करेल त्यावेळी लेखी म्हणणं मांडेल असं हिंगाणे म्हणाले। हिंगाणे यांच्याच कार्यालयातून अमेडिया कंपनीला मुंडवा जमिनीच्या दस्त नोंदणीसाठी चुकीची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन निश्चित करून दिल्याची बाब खारगे समितीच्या चौकशी अहवालात समोर आली आहे। मला याच्याबद्दल काही प्रतिक्रिया नाही द्यायची, कारण तो शेवटी वरिष्ठांचा अहवाल आहे आणि मला शासन विचारणा करेल त्यावेळी मी माझं मत किंवा माझं म्हणणं सादर करेल। याच्यात कायदा काय सांग नाही सॉरी, आत्ता कसं की वरिष्ठांचा अहवाल असताना मी काय काउंटर बोलणं योग्य नाही। जे काय असेल ते मी शासनाकडे माझं म्हणणं सादर करेन। मग ते व्हॅल्युएशन चुकीचं होतं, नेमकं कसं होतं? मग तुम्ही काय निकष लावलं? ॲडज्युडिकेशनमध्ये व्हॅल्युएशन करायचं असतं त्या पद्धतीने केलेलं आहे, पण आत्ताच्या ह्या मोमेंटला मी जास्त बोलणं योग्य नाही। आता ऑब्व्हियसली तुमच्या कारवाईची शिफारस केली मी जाणार शासनाकडं असू देत, त्यांचा अधिकार आहे तो, आणि माझं म्हणणं मी त्यांच्याकडं मांडेन आणि मग योग्य तो निर्णय होईल।